नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल रताळ्यांचे गुलाबजामुन. हे गुलाबजामुन अतिशय सॉफ्ट, नरम आणि अगदी खायला छान लागणार आहेत. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपी सुरुवात करू. या ठिकाणी साधारणतः मी अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत. आता आपण कुकरला गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवणार आहोत आणि हे रताळे कुकरमध्ये घालून घेणार आहोत. कुकरमध्ये मी साधारणतः 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि कुकर लावून घेतलेला आहे. या ठिकाणी कुकरला मी 1 शिट्टी होऊ देणार आहे आणि या ठिकाणी आपले रताळे शिजलेले आहेत. या ठिकाणी आता आपण रताळ्यांचे साल काढून घेणार आहोत. हे गुलाबजामुन बनवायला अगदी सोपे आहेत आणि चवीला देखील खूपच छान लागतात. आता या ठिकाणी आपण सर्व रताळ्यांची साल काढून घेतलेली आहे. आता आपण त्यांना एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आणि आता आपण यांना स्मॅश करून घेऊ. अगदी छान बारीक स्मॅश करून घ्यायचं आहे. कुठेही रताळ असं जाड राहता कामा नये. अगदी पेस्ट करून घ्यायची आहे. आता बघा, अशा प्रकारे आपले रताळे स्मॅश करून झालेले आहेत. आता या ठिकाणी मी मिल्क पावडर घालून घेत आहे. साधारणतः 3 चमचे या ठिकाणी मी मिल्क पावडर घातलेला आहे आणि हे आपण रताळ्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. अगदी छान असं आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी वेलची पूड घालून घेत आहे. ती सुद्धा आपल्याला यात मिक्स करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी बघा, आपण बॉल बनवून घेणार आहोत. हातावर थोडं तूप घालून आपण ह्या मिश्रणाचा असे छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहोत. तुम्हाला ज्या साईजचे गुलाबजामुन हवेत त्या साईजचे तुम्ही असे गोळे बनवून घ्यायचे. आणि आता कढईत तेल छान गरम करून त्यामध्ये आपण हे गोळे तळून घेणार आहोत. गोळ्यांचा कलर गोल्डन होईपर्यंत आपल्याला त्यांना तळायचं आहे. हळूहळू गोळे वरतवत राहायचे. आता बघा, गोळ्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहोत.
हे गुलाबजामुन दिसायला अगदी आपले नॉर्मल गुलाबजामुनसारखे दिसतात आणि चवीला देखील आपल्या माव्याच्या गुलाबजामुनसारखेच लागतात. आता आपण यांना सुद्धा प्लेटमध्ये डिस्प्लेस करून घेऊयात. आता आपले गुलाबजामुन तयार झालेत. आता आपण लगेच पाकाकडे वळूया. या ठिकाणी बघा, मी 1 कप साखर घेतली आहे आणि यात साधारणतः 2 कप पाणी घालून घेतलेलं आहे. त्यासोबत यात मी थोडं केसर घालून घेतलेलं आहे. आता आपण याला छान उकळू देणार आहोत आणि त्यानंतर यात सुद्धा मी वेलची पूड घालून घेत आहे. पाक थोडा कोमट झाला की त्यामध्ये आपण गुलाबजामुन घालून घेणार आहोत आणि बघा आता आपले गुलाबजामुन छान तयार झालेत. आता मस्त त्यांचा आस्वाद घ्यायचा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा अशा टेस्टी गुलाबजामुनचा आस्वाद घेऊ शकतील. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आजसाठी एवढंच. धन्यवाद.